First of all, welcome to the today's class. We will start with today's class. Today we will learn about conversations as well as how to make the passivized sentences and what is activized passivized conversion. Also, we will learn about some advanced structures and how to memorize the rhyming words. Okay, so let's look into that. सगळ्यात पहिलं बघा, एक मला तुम्हाला वाक्य सांगायचं आहे जे की तुम्ही सर्वांनी वहीवर लिहून ठेवा. ठीक आहे, तुमची वही घ्या. वहीच्या वर जे पेज असते, ठीक आहे, अशी कोणती पण एक वही घ्यायची. त्या वहीवर ही जी वरची लाईन असते ना, इथली तुम्हाला दिसत असेल की नाही, कारण कॅमेरा खूप छोटा आहे, पण जो वरचा असतो सगळ्यात भाग, तिथे हे लाईन लिहून ठेवायची. लाईन आहे, अन ॲटिट्यूड ऑफ अ पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन इज द मार्क ऑफ द सुपेरियर पर्सनॅलिटी. मिनिंग, याचा अर्थ असा आहे की तुमचा जर ॲटिट्यूड, ओके, तुम्ही जे राहणीमान आहे ते जर पॉझिटिव्ह अपेक्षा असतील तुम्हाला, ठीक आहे, म्हणजे की हां मी असं करू शकतो, मी हे करणार, असे जर तुमच्या अपेक्षा असतील तर हे उत्तम माणसाची पर्सनॅलिटी आहे. म्हणजे काय असते, तर मी जर तुम्हाला क्लासमध्ये विचारलो कोण कोण आहे ना उद्या अभ्यास करून येणार, मी विचारलेलं पूर्ण अभ्यास कोण कोण करणार, आणि जर तुम्ही हो म्हणलं तर काय असणार, ही पॉझिटिव्ह अपेक्षा, म्हणजे की तुम्ही एक अपेक्षा ठेवता स्वतःकडून की उद्या सर मला विचारले तर मला उत्तर येणार कारण मी पाठ करणार आहे. याची एक रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि खूप महत्त्वाची असते, कारण जर तुम्ही अशा रिस्पॉन्सिबिलिटीज एकावर एक अशा जमा करत गेले तर मग तुम्ही आहे ना अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे. उद्या तुम्हाला लगेच प्रत्येक क्षणी आठवणीत येणार की मी सरांना म्हणले होते की मी अभ्यास करणार, म्हणून आहे ना मी अभ्यास करतो, असं तुम्हाला आहे ना सतत प्रत्येक वेळी आठवणार. म्हणजे वाक्य खूप महत्वाचं आहे, हे वहीवर लिहून ठेवा. ठीक आहे, लिहा बरं सर्वांनी. आय थिंक देर आर सम स्टुडंट्स ट्राइंग टू जॉईन. लेट मी. ओके, इफ यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड द स्क्रीन, जर तुम्हाला स्क्रीनवर काय लिहिलं आहे ते दिसत नसेल, कळत नसेल, उलट्या दिसत असेल तर मला लगेच सांगा बरं का. काय अडचण आली तर त्याबद्दल पण सांगत जा. ओके, यस, गुड इव्हनिंग, थँक्यू फॉर अटेंडिंग टू दिस क्लास. आता बघा, आपण सुरुवात करणार आहोत पॅसिव्ह सेंटेन्सेस ऑफ मॉडेल एक्झरी. सगळ्यात पहिलं बघू, पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे काय माहीत असले पाहिजे. इजन दॅट राईट, हो की नाही. पॅसिव्ह सेंटेन्सेस म्हणजे असे वाक्य ज्याच्यावर सब्जेक्टवर क्रिया होत असते. 10 सब्जेक्ट पार्ट आहेत तुम्हाला. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, हे 10 सब्जेक्ट आहेत, आणि सब्जेक्टवर जर क्रिया होत असेल तर यांना पॅसिव्ह सेंटेन्सेस म्हणायचं. म्हणजे कसं, तर असा विचार करा, सपोज एक खूप मोठा दगड आहे आणि त्या दगडाला तुम्ही ढकलत आहात. तर मग बघा, ढकलण्याची क्रिया कोण करत आहे, तुम्ही. मग सपोज स्वतःला सब्जेक्ट म्हणा मी सब्जेक्ट आहे म्हणलं. आता तुम्ही जर सब्जेक्ट असाल आणि तुम्ही जर दगडाला ढकलत असाल तर क्रिया कोण करत आहे, तुम्ही, हो की नाही. मग तुम्ही दगडाला ढकलण्याची क्रिया करत आहात. मग हे होते ॲक्टिवाईजचे सेंटेन्स. काय होतो, ॲक्टिवाईज. तर ॲक्टिवाईज पॅसिवाईज कन्व्हर्जन म्हणून तुम्हाला टॉपिक असतो. तर ॲक्टिवाईज म्हणजे सब्जेक्ट क्रिया करत आहे, तुम्ही ढकलत आहात. आणि आता दुसरा सिनेरिओ, दुसरा विचार करा, दगड तुमच्यावर येऊन पडत आहे. अबो, भीती वाटत आहे की नाही. आता मग छोटा दगड विचार करा, ठीक आहे, तर मोठा दगड म्हणलं तर भीती वाटणार. मग जर दगड तुमच्यावर पडत असेल तर मग काय होते, क्रिया कोणावर होत आहे, तुमच्याकडे, हो की नाही. म्हणजे पॅसिवाईज, सब्जेक्टवर क्रिया होत आहे. म्हणजे जर सब्जेक्ट करत असेल तर ॲक्टिवाईज असतो, सब्जेक्टवर क्रिया होत असेल तर पॅसिवाईज असतो. आता मी प्रश्न विचारणार, सर्वांनी व्हॉट्सॲपमध्ये उत्तर लिहायचं. ओके, मला सांगा बरं, जर एक तुम्ही आहात आणि एक कुत्रा आहे. कुत्रा माहित आहे, जर तुम्हाला येऊन कुत्रा चावत असेल, म्हणजे सब्जेक्टला येऊन कुत्रा चावत असेल, तर ते कोणतं वाक्य होईल, पॅसिवाईज की ॲक्टिवाईज. चावण्याची क्रिया तर सब्जेक्टवर होत आहे ना, हो की नाही. मग सांगा कोणतं वाक्य होणार, ॲक्टिवाईज और पॅसिवाईज. लवकर टाईप करा, तयार राहायचं. मी म्हणलं की उत्तर आले पाहिजे. ओके, बरोबर. अरे, असे कोणत्या स्वप्न बघल्या तुम्ही. मी काय म्हणलो, कुत्रा येऊन तुम्हाला चावत आहे, सब्जेक्टला चावत आहे. ओके, म्हणजे की सब्जेक्टवर क्रिया होत आहे. मला कुत्र्याने चावले, सब्जेक्टने क्रिया केली माझ्यावर, म्हणजे सब्जेक्टवर क्रिया होत आहे. ओके, मी तुम्हाला आहे ना पुन्हा एकदा समजून सांगतो, यावरला ध्यान द्या, ठीक आहे.
कळालं तुम्हाला? ध्यान द्या या बारला. वेट सेकंड. बघा, मी या वाक्यामध्ये असं म्हणत आहे की जर तुम्ही है ना असा विचार करा, याच ठिकाणी सांगतो समजून. ओके, पहिला सिनेरिओ आहे, तुम्ही थांबलेले आहात आणि ते एक कुत्रा आहे. ओके, आणि हे कुत्र येऊन तुम्हाला चावलेलं आहे. ठीक आहे, हा सब्जेक्ट आहे, तुम्ही सब्जेक्ट आहात, म्हणजे की चावण्याची क्रिया सब्जेक्टवर होत आहे, क्रिया सब्जेक्टवर होत आहे, कुत्रे येऊन मला चावत आहे. हे असणार पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य. काय पॅसिव्ह व्हॉइसचं? कारण सब्जेक्टवर क्रिया होत आहे. आता जर आपण म्हणलं सब्जेक्ट मी आहे ना सब्जेक्ट, मग जर सब्जेक्टने क्रिया केली असेल म्हणजे की मीच जाऊन कुत्र्याला चावलो असेल, ठीक आहे, मीच जाऊन कुत्र्याला चावलो, तर ते काय होणार? ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य होणार. काय होणार? ऍक्टिव्ह व्हॉइसचं. कुत्रा येऊन मला चावला तर सब्जेक्टवर क्रिया होत असेल तर पॅसिव्ह व्हॉइस, आणि सब्जेक्ट जर क्रिया करत असेल, मी जर काही काम करत असेल तर पॅसिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे, वहीवर लिहा ऍक्टिव्ह व्हॉइस, ACTIVE, ऍक्टिव्ह व्हॉइस, VOICE, ऍक्टिव्ह व्हॉइस लिहा. पुढे इक्वल टू मार्क द्या आणि लिहा सब्जेक्ट क्रिया करत आहे. सब्जेक्ट क्रिया करत आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस, सब्जेक्ट क्रिया करत आहे. आता लिहा, त्याच्या खाली लिहा पॅसिव्ह व्हॉइस, PASSIVE आणि तो व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस लिहिलं. पॅसिव्ह व्हॉइस सब्जेक्ट वर क्रिया होत आहे. लिहा सब्जेक्ट वर क्रिया होत आहे. लिहिलं का? ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट क्रिया करत आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस सब्जेक्ट वर क्रिया होत आहे. ओके, कळालं? आता मी तुम्हाला विचारतो मग सांगा. ठीक आहे, एक पुढे हत्ती आहे. ओके, आणि मी सब्जेक्ट आहे. ओके, मी कोण आहे? मी आहे सब्जेक्ट. मी जर गेलो आणि हत्तीला लात मारलो तर हे ऍक्टिव्ह व्हॉइस होणार की पॅसिव्ह व्हॉइस? सब्जेक्टने जर क्रिया केली असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस? मी गेलो हत्तीला मारलो, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस? सांगा. ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, सब्जेक्टने क्रिया केली, ऍक्टिव्ह व्हॉइस. या बारला कळालं तुम्हाला. आता मग सांगा बरं, जर हत्ती आला आणि मला लात मारला तर मी उडून जाणार? ते नाही. ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस? काय असणार सांगा? हत्ती आला आणि मलाच मारला लात, पॅसिव्ह व्हॉइस. करेक्ट. आणि जर हे तुम्हाला आहे ना तितकं कळत नसेल या वाक्याबद्दल, तर या ठिकाणी हत्तीच्या ठिकाणी फक्त गाढवाचा विचार करायचा. आपण गेल्या गाढवाला लात मारली, गाढवाला आपल्याला लात मारली. कसं, गाढवाबद्दल जरासं जास्त प्रसिद्ध आहे ना तो प्राणी, हो की नाही? कधी कधी तितके माणसाबद्दल माहित नसते, पण गाढव गाढव प्रसिद्ध आहे ना. ओके, तर मग बघा, आता तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असते ते कळालं. पॅसिव्ह व्हॉइसचे तुम्हाला वाक्य पाठ करा म्हणलो होतो मी. 12 काळाचे वाक्य. आय एम आस्क्ड, आय वॉज आस्क्ड, आय शॅल बी आस्क्ड, आय एम बिंग आस्क्ड, आय वॉज बिंग आस्क्ड, नो पॅसिव्ह व्हॉइस. आय हॅव बीन आस्क्ड, आय हॅड बीन आस्क्ड, आय शॅल हॅव बीन आस्क्ड, नो पॅसिव्ह व्हॉइस, नो पॅसिव्ह व्हॉइस, नो पॅसिव्ह व्हॉइस. हे 12 वाक्य पाठ करा म्हणलो. ज्यांनी केले तुमचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. ज्यांनी केले नाहीत तुम्ही पाठ करा आज. ओके, आता बघा, आज आपण बघणार आहोत मॉडेल ॲक्झिलरी, मॉडेल वर्ब. मॉडेल वर्ब काय असतात? ओके, मॉडेल वर्ब हे असे वर्ब असतात जे की टेन्सच्या बाहेर आपण यूज करत असतात. ठीक आहे, 8 वर्ब आहेत, आपण पाठ करायचे. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. ओके, डिड यू अंडरस्टँड? काय काय आहे? कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. ठीक आहे, आता याला आपण बोटावर म्हणायचे. ठीक आहे, कसं म्हणायचं? बोटावर. आता मला सगळ्यात पहिले तुम्ही सांगा, माझी स्क्रीन मोठी दिसत आहे ना? मी नाही बरं का, मी आणि नोट्स हे दोन्ही पण मोठे दिसत आहेत ना तुम्हाला?
यस नो मध्ये सांगा बरं. मोठं दिसत आहे ना स्क्रीन मध्ये सगळ्यात पेक्षा, नाही तर असं छोटं दिसत असेल सांगत जा मला. ओके ठीक आहे. तर मग बघा आता मला हे सांगायचंय तुम्हाला की एक सेकंद. ठीक आहे. आता माझ्यावाली बोटे करा सर्वांनी असं केले. आता लेफ्ट हँड पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. हे जरी कॅमेऱ्यामध्ये उलट दिसत असेल, कारण हे कॅमेरा असा उलटा होत असतो ना, फ्रंट कॅमेरा आहे, ज्याच्यामुळं लेफ्ट हँड तुमचा लेफ्ट हँड कोणता आहे त्याच्यापासून म्हणा. आता म्हणा तुम्ही कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. पुन्हा म्हणता कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. येणार का आता म्हणता? कॅन, कुड, मे, माइट म्हणा. हे काय आहे? कॅन, कुड, मे, माइट. ओके. त्याच्यानंतर काय आहेत? मस्ट, शुड, वुड, आउट टू. कळालं? कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. आता हे 8 शब्द तुम्ही सर्वांनी व्हॉट्सअपवर टाईप करा बरं. ओके. एकदा स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो, पण चिंता करू नका. पण ज्यांना ज्यांना पाठ आहेत त्यांनी व्हॉट्सअपवर टाईप करायला लागा. ओके. आता बरोबर दिसत आहे? आता बघा सर्वांना स्क्रीन दिसत असेल. सगळ्यात पहिलं हे 8 शब्द टाईप केले तुम्ही व्हॉट्सअपवर. नो, यस सर, यस यस सर. काय टाईप करत 8 शब्द पाठ टाईप करा डायरेक्ट. यस नो मध्ये करायचं नाही. कधी कधी काय होते, मी एका गोष्टीबद्दल बोलतो त्याच्यानंतर लगेच आहे ना त्या गोष्टीबद्दल बोलणं विसरून जातो. ओके. कारण पुढल्या टॉपिकवर येतं आपण, त्याच्यामुळं डायरेक्ट वाक्य ते टाईप करायला लागा. ठीक आहे. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. ओके. आता बघा आपल्याला काय करायचं माहिती आहे, याच्या मदतीनं वाक्य बनवायचे. तर पहिलं वाक्य आहे आय कॅन बी आस्क्ड. काय आहे? आय कॅन बी आस्क्ड. आता मी तुम्हाला याच्यावरचे वाक्य सांगतो, किती सोप्या पद्धतीने तुम्ही 8 वाक्य म्हणू शकता हे बघा. ठीक आहे. कॅनलाच बदलायचं आहे. कॅनच्या नंतर काय येते? कुड, COULD. वाक्य बनणार आय कुड बी आस्क्ड. काय बनलं? आय कुड बी आस्क्ड. कॅन, कुड. त्याच्यानंतर काय येते? मे, MAY, मे. वाक्य कसं बनते बघा आता. आय मे बी आस्क्ड. आय मे बी आस्क्ड. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. आता मी तुम्हाला एकदा 8 वाक्य म्हणून दाखवतो. ठीक आहे. तुम्हाला बनवता आले तर तुम्ही माझ्यासोबत म्हणा. आय कॅन बी आस्क्ड, आय कुड बी आस्क्ड, आय मे बी आस्क्ड, आय माइट बी आस्क्ड, आय मस्ट बी आस्क्ड, आय शुड बी आस्क्ड, आय वुड बी आस्क्ड, आय आउट टू बी आस्क्ड. ओके. तुम्हाला बनवता आली, खूप चांगली गोष्ट आहे. तुमची मेमरी खूप पॉवरफुल आहे. ओके. मला पहिल्या बारला बनवता आलं नव्हतं, मला पुन्हा मेहनत करावी लागली, म्हणून मी तुम्हाला उद्या पुन्हा हे समजून सांगणार 8 वाक्य कसे बनवायचे. ओके. ज्यांना ज्यांना जर आहे ना अडचण येत असेल, मी तुमच्यासोबतच आहे. ओके. म्हणून बघा आता उद्या मी तुम्हाला याचे 8 वाक्य कसे करायचे ते सांगणार आहे. मग आजचा क्लास कशासाठी आहे? आजचा क्लास आहे या वाक्यासाठी, आय कॅन बी आस्क्ड साठी. आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते. आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते. म्हणा माझ्यासोबत, आय कॅन बी आस्क्ड, मला विचारल्या जाऊ शकते. पुन्हा म्हणा, आय कॅन बी आस्क्ड, मला विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. कळालं? आता याला पाठ करून टाकायचं. आय कॅन बी आस्क्ड, मला विचारल्या जाऊ शकते. याच्या मदतीनं आपण जास्त वाक्य बनणार आहोत. किती? 40. किती? 40 वाक्य. ओके.
40 वाक्य बनवणार आहोत. एका वाक्याच्या मदतीने 40 वाक्य बनवणार आहोत. खूप मोठी झेप आहे. ओके, त्याच्यामुळं ध्यान द्या आजच्या क्लासवर. तर मग बघा, सगळ्यात पहिलं वाक्य आहे आय कॅन बी आस्क्ड. याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, याच्यातले सब्जेक्ट चेंज करायचे. ओके, काय करायचं, सब्जेक्ट चेंज करायचे. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी सेंड द लिंक टू ऑल ऑफ द स्टुडंट्स. याच्यावरचे सब्जेक्ट आहेत 10. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. पुन्हा म्हणतो, आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. तुम्ही क्लासला दररोज प्रेझेंट असाल तर तुम्हाला पाठ आहेत, मला माहित आहे. हे 10 वाक्य तुम्ही लिहून दाखवा बरं. आय कॅन बी आस्क्ड, आयच्या ठिकाणी दुसरा सब्जेक्ट लिहायचा. यू कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, या सारखं तुम्ही ह्यानं काय करा, इथले सब्जेक्ट चेंज करा आणि 10 वाक्य लिहून दाखवा मला. बघूत कोणाकोणाला लिहिता येणार. ठीक आहे, सर्वांनी लिहा. बरोबर आर्यन सर. अशा प्रकारे जसं इथं आर्यन यांनी आहे ना वहीवर लिहून दाखवलं बघा, आर्यनने जसं लिहिलेलं आहे त्याच प्रकारे जर तुम्हाला पण आहे ना काही लिहिले असेल वहीवर, त्याची फोटो काढून सेंड करायचे, मी चेक करत असतो. ओके, आणि कसं असते माहिती आहे का, कधी कधी टाईप केलेलं तितकं ध्यान जात नसते, कारण टाईप केल्यावर तितका फरक दिसत नाही, पण वहीमध्ये फरक दिसतो. तुमच्या काय मिस्टेक होत आहेत त्याला मला चांगल्या प्रकारे बघता येते आणि तुम्हाला समजून सांगता येत असते. ओके, आणि बघा काय माहिती आहे का, इथं असं थांबणं आहे आणि असा पुढचीला टेका देणं आहे, काही फरक वाटत नाही मला. ओके नाही, जर मी असं थांबलो ना तर पाठ पण दुखते, त्याच्यामुळे मी असा टेका देतो. जर काही अडचण वाटली तर मला सांगा तुम्ही. ओके, ठीक आहे. नाव लेट सी दिस सेंटेन्सेस. आता आपण या वाक्यांना बघूत. आपण एकदा लिंक सेंड करतो विद्यार्थी ज्यांना पण अडचण येत आहे त्यांच्यासाठी. आणि जर तुमच्याकडे कोणत्या पुस्तकाचे PDF नसतील तर मला सांगा, तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करणार. ठीक आहे, तुमच्याकडे पुस्तकाचे PDF नसतील तर मला सांगत जा, मी तुमच्याकडे सेंड करतो मेसेज. Now, please join the class. It has already started. This is the message I want to give to students. So let's type. Please join the class. It has already started. आता बघा काय माहिती आहे का, वाक्य याचे असे बनतात. आय कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, ही कॅन बी आस्क्ड, शी कॅन बी आस्क्ड. नंतर काय येणार मग, बरोबर, इट कॅन बी आस्क्ड, वी कॅन बी आस्क्ड, दे कॅन बी आस्क्ड, बॉय कॅन बी आस्क्ड, बॉईज कॅन बी आस्क्ड. ओके, आता बघा याचे अर्थ बघूत आपण. आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते, हो की नाही. मग बघा याचे 10 वाक्य कसे बनतात. आय म्हणजे मला, यू म्हणजे तू, मग काय बनेल, बरोबर, तुला. ओके, नंतर दुसरा यू म्हणजे तुम्ही, मग काय बनेल, तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, काय बनेल, तुम्हाला. ओके, या प्रकारे अर्थ बनत असतात. चिंता करू नका, मी तर टाईप केलेलं देणार आहे, लिहिलेलं नाही. याचा यूज करत असतो मी, आणि याच्याने लिहिता येत नाही, माऊस आहे या. ओके नाही, तर बघा मला विचारलं जाऊ शकते, तुला विचारलं जाऊ शकते, तुम्हाला विचारलं जाऊ शकते, त्याला विचारलं जाऊ शकते, तिला विचारलं जाऊ शकते, त्याला विचारलं जाऊ शकते, आम्हाला विचारलं जाऊ शकते, त्यांना विचारलं जाऊ शकते, मुलाला विचारलं जाऊ शकते, मुलांना विचारलं जाऊ शकते. या प्रकारे याचे अर्थ बनत असतात. एकदा वाचा बरं तुम्ही हे सर्व सर्व वाचा. कळाले याचे अर्थ तुम्हाला. ओके, आता बघा, तर
मग कसं आहे माहिती आहे का, हे तर झाले एक ग्रुप. आपल्याला 40 वाक्य बनवायचे होते, 10 वाक्य झालेले आहेत. म्हणजे की तुम्ही 1/4 रस्ता तर पार केलेलाच आहे. 4 टप्पे होते, एक टप्पा संपला, आता 3च टप्पे राहिलेले आहेत. ओके. आणि एकदा तुम्हाला कळालं हे कसे बनवायचे वाक्य की पुढे खूप सोपं आहे, पटपट पटपट जाता येते. ओके. त्याच्यामुळं तयार व्हा. आता बघा, आपल्याला एक सूत्र आहे, ते सूत्र पाठ करायचं आहे. ते सूत्राच्या मदतीने आपण एक वाक्य बनवत असतात. जसं की पहिलं वाक्य आहे आय कॅन बी आस्क्ड, दुसरं वाक्य असणार आहे आय कॅन नॉट बी आस्क्ड, तिसरं आहे कॅन आय बी आस्क्ड, चौथं आहे कॅन आय नॉट बी आस्क्ड. हे कोणते वाक्य आहेत? तर बघा काय असते माहिती आहे का, जे वाक्य असतात ना ते 4 रूपाचे मी शिकवत असतो. कोणते 4 रूप? एक होकारात्मक वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे हो, होकारात्मक हो, हो म्हणायचे. काम केला का? हो. ठीक आहे. असे होकारात्मक असणारे. नकारात्मक म्हणजे नाही, त्या वाक्यामध्ये नाही येणार आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. पहिला आहे होकारात्मक, दुसरा आहे नकारात्मक, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. त्याच्यानंतर येतो क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे काय? प्रश्न. ओके. प्रश्न विचारायचा. तुम्ही अभ्यास केला? हे काय आहे? प्रश्न आहे, हो की नाही? तुम्ही अभ्यास केला का? प्रश्न आहे की नाही? हे आता तुम्ही अभ्यास केला हे वाक्य आहे, तुम्ही अभ्यास केला का हे प्रश्न आहे. मी ज्या टोन मध्ये म्हणलो होतो त्यामुळे ते प्रश्न वाटला होता, ओके नाही? म्हणून आपण लिहित असताना काय करायचं, पूर्ण प्रश्न लिहायचा असतो. मग हे काय आहे? क्वेश्चन आहे. तुम्ही अभ्यास केला का? ओके, क्वेश्चन आहे. निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे नकारात्मक प्रश्न. हे काय भानगड असते आता? निगेटिव्ह क्वेश्चन पण असतं का? हो. म्हणजे कसं, तर याच्यात नाही आलं पाहिजे शब्द. काय? नाही, नॉट. कसं येणार नॉट क्वेश्चन मध्ये? तर तुम्ही अभ्यास नाही केला का? निगेटिव्ह झाले की नाही? हो. आणि प्रश्न आहे की नाही? हो. म्हणून झाला निगेटिव्ह क्वेश्चन. ठीक आहे. या 4 रूपाचे वाक्य असतात, हे मी तुम्हाला शिकवत असतो. जे वाक्य आहे आय कॅन बी आस्क्ड, याचे 4 रूप होतात. आय कॅन बी आस्क्ड, आय कॅन नॉट बी आस्क्ड, कॅन आय बी आस्क्ड, कॅन आय नॉट बी आस्क्ड. आता मी काय करू शकतो माहित आहे, तुम्हाला हे पाठ करा म्हणून होमवर्क देऊन आता आहे ना आपापला क्लास घेऊन संपवू शकतो असतो, हो की नाही? माझ्यात आणि दुसऱ्यामध्ये फरक काय राहणार? काय ना काय तर फरक असला पाहिजे. आणि तो फरक हा आहे की आपण हे सर्व वाक्यांसाठी एक सूत्र बनवलेलं आहे, एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे, एक फॉर्म्युला बनवलेला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला एकदा पाठ झाला की तुम्ही याच्यासारखी हजारो वाक्य बनवू शकता. ओके. एक वाक्य दिलं की तुम्ही त्याचे 4 वाक्य बनवू शकता. असे तुम्हाला कोणतंही वाक्य दिलं, लाखो वाक्य दिली त्याचे बनवू शकाल. असा फॉर्म्युला आहे, मॅजिकल फॉर्म्युला. ठीक आहे. तो आहे 1 + 2, 1 + 2 + 3, 2 + 1, 2 + 1 + 3. म्हणा 1 2, 1 2 3, 2 1, 2 1 3. ठीक आहे. मी आणि याच्या पहिले पण एक क्लास घेतलेला आहे, त्याच्यामुळं आवाजाचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, त्रास होत आहे. एक सेकंड ना, लेट मी जस्ट ड्रिंक वॉटर. तर मग बघा, सगळ्यात पहिलं तुम्ही ना माझ्या सोबत आता प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. ओके. तर मग बघा, करा आता सर्वांनी असा टाळी वाजल्यावानी करा. ओके. आणि मी म्हणलं तेव्हा टाळी वाजवायची. ठीक आहे. मी जसं करेल त्या प्रकारे म्हणायचं. 1 2 लय भारी, 1 2 3 लय भारी, 2 1 लय भारी, 2 1 3 लय भारी. कसं वाटलं? लय भारी. ठीक आहे. असं माझ्यासोबत म्हणायचं. ठीक आहे. आता बघा, तर हे जे सूत्र आहे ना ते खूप महत्वाचं आहे, कारण याच्या मदतीने आपण खूप काही अनेक वाक्य बनवू शकत असतात. ठीक आहे. हे एक महत्वाचा पहिली गोष्ट आहे. दुसरं काय आहे, तर याच्यासारखे वाक्य कसे बनवायची ती पद्धत तुम्हाला आता माहित नाही, तर ती मी आता समजून सांगणार आहे, म्हणून ध्यान द्या सर्वांनी. ठीक आहे. कुणाला जर काही कळालं नसेल तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. माझा मोबाईल नंबर हा खालचा आहे. ओके. एक सेकंड, स्क्रीन जरा अशी अशी करूत म्हणजे की तुम्हाला नंबर दिसेल. ओके. दॅट्स राईट. याला पण मोठं करूत. जर स्क्रीन छोटी वाटत असेल तर मला सांगत जा बरं का. मी सिद्धार्थ सरांना म्हणलो, त्यांनी म्हणले जे व्हिडिओ आहे ना युट्यूबवरचा त्याच्यावरची स्क्रीन खूप छोटी आलेली आहे. याच्यामुळे मी आता काय करणार आहे, व्हिडिओ असाच टाकणार. जर टाकलो तर क्लासचा व्हिडिओ टाकत नसतो मी. ठीक आहे.
हा जो पूर्ण क्लासमध्ये जो आपला व्हिडिओ असतो तो यूट्यूबवर नसतो, कारण हे क्लासेस आहेत याच्यापैकी जो कोणता तर छोटा पार्ट जो तुम्हाला कळाला नाही, जो रिव्हिजनसाठी पाहिजे तो मी टाकत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर रिव्हिजन पाहिजे असेल तर तो मिळेल तुम्हाला यूट्यूबवर, पण पूर्ण क्लासबद्दल मिळणार नसते, रेकॉर्डेड सेशन नसतात, तुम्हाला प्रेझेंट राहावं लागते क्लासला. ओके, हा महत्वाचा भाग आहे. तर मग बघा आता वाक्य कसे बनवायचे. वाक्य बनण्यासाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे एक म्हणजे काय, दोन म्हणजे काय, तीन म्हणजे काय, चार म्हणजे काय. हो की नाही? ओके, खूप काही विद्यार्थी आता जॉईन करायचा प्रयत्न करत होते, त्यांनी जॉईन होऊ शकले नाही. एकच कारण आहे, त्यांनी उशिरा करत आहेत. 38 मिनिट झाले, 38 मिनिट्स हॅव ऑलरेडी पास्ट. जर तुम्हाला आहे ना क्लासमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर व्हायचं. पहिल्या 10 मिनिटांमध्ये मी लिंक पाठवत असतो, तेव्हा जॉईन होऊन जायचं. त्याच्यानंतर मी कधीच ध्यान देत नसतो. ओके, कोणत्याच विद्यार्थ्याकडे माझं ध्यान नसते, त्याच्यामुळं तेव्हाच ट्राय करायचं आपण. ओके, सो नाव लेट्स लुक ॲट इट. आता बघा 1, 2 आणि 3 म्हणजे काय हे तुम्हाला कळालं की तुम्ही याच्यापासून वाक्य बनवू शकाल. हो की नाही? मग बघा 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे मॉडेल ऑफ, 3 म्हणजे नॉट. काय? 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे मॉडेल ऑफ, 3 म्हणजे नॉट. आता मग बघा आपण काय करायचं माहिती आहे का, या वाक्यांमधला सब्जेक्ट कोणता आहे, मॉडेल ऑफ कोणता आहे, नॉट म्हणजे काय ते बघायचं. तर तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत जराशा वेळा पहिलंच मॉडेल वर्ब म्हणले. हो की नाही? 8 मॉडेल वर्ब म्हणले होते. सब्जेक्ट 10 असतात जे की आपण पाठ केलेले आहेत. मग मला तुम्ही सांगा की 2 नंबरचं वाक्य आहे आय कॅनॉट बी आस्क्ड, याच्यामधला सब्जेक्ट कोणता आहे सांगा बरं. आय कॅनॉट बी आस्क्ड याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे सांगा. बरोबर, आय हा सब्जेक्ट आहे. मॉडेल वर्ब कोणता आहे सांगा बरं. मॉडेल वर्ब आय कॅनॉट बी आस्क्ड याच्यातला मॉडेल वर्ब कोणता आहे. बरोबर, ठीक आहे, कॅन हा मॉडेल वर्ब आहे. ओके, आणि उरलेला भाग याला काय म्हणायचा, याला म्हणायचं उरलेला भाग. सर ऑब्जेक्ट म्हणायचं नाही का, नाही, उरलेला भाग म्हणा. काय म्हणा, उरलेला भाग, रिमेनिंग पार्ट, रिमेनिंग पार्ट म्हणा, उरलेला भाग म्हणा. ओके, या प्रकारे नाव देऊन टाकायचे. आता मग बघा, ध्यानात ठेवलं तुम्ही. आता मग बघा आपण वाक्याला कसं बनवायचे. पहिलं स्ट्रक्चर आहे 1+2. पहिलं म्हणजे सब्जेक्ट आणि 2 म्हणजे मॉडेल ऑफ. आय कॅन, आय कॅन लिहिलं की नाही, आणि उरलेला भाग बी आस्क्ड. ओके, हा आहे उरलेला भाग बी आस्क्ड. मग बघा चला वाक्य बनवूत. आय कॅन बी आस्क्ड बनले की नाही वाक्य. त्याच्यानंतरचं सूत्र काय, 1+2+3. 1 म्हणजे सब्जेक्ट आय, 2 म्हणजे मॉडेल ऑफ कॅन, 3 म्हणजे नॉट. मग काय बनते, आय कॅन नॉट, राहिलेला काय आहे बी आस्क्ड. आय कॅन नॉट बी आस्क्ड बनले की नाही वाक्य. नंतर बघू पुढील वाक्य कसं बनते. 2+1, 2 म्हणजे मॉडेल वर्ब कॅन, 1 म्हणजे सब्जेक्ट. वाक्य काय बनणार, कॅन आय बी आस्क्ड. काय बनणार, कॅन आय बी आस्क्ड. ओके, 2+1+3. आता 2+1 म्हणजे कॅन आय, उरलेलं वाक्य बी आस्क्ड, कॅन आय बी आस्क्ड. 2+1+3 म्हणजे 2 म्हणजे मॉडेल वर्ब कॅन, 1 म्हणजे सब्जेक्ट आय, 3 म्हणजे नॉट म्हणजे की कॅन आय नॉट, राहिलेला काय असते बी आस्क्ड, कॅन आय नॉट बी आस्क्ड. या प्रकारे सोप्या सोप्या पद्धतीने आपण 4 वाक्य कसे बनवायचे हे सूत्र आपल्याला मदत करत असते. तुम्ही पहिल्या वाक्याचे 10 वाक्य बनवले आय कॅन बी आस्क्डचे, बाकीच्याचे बनवू शकाल का. हो, सोपाच भाग आहे, कसं का बनवू शकणार नाही. माझे विद्यार्थी बनवू शकता, फक्त सब्जेक्ट चेंज करायचा. पहिल्या वाक्याचे आपण कसे बनवले, आय कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, ही कॅन बी आस्क्ड, शी कॅन बी आस्क्ड, इट कॅन बी आस्क्ड, वी कॅन बी आस्क्ड, दे कॅन बी आस्क्ड, बॉय कॅन बी आस्क्ड, बॉयज कॅन बी आस्क्ड. या पद्धतीने आपण 10 वाक्य बनवले ना, असे सेम टू सेम आपण आता पुढच्या वाक्याचे बनवू शकता. ओके, तर मग बघा तुमचा होमवर्क काय आहे. तुमचा होमवर्क आहे आय कॅन बी आस्क्ड, आय कॅन नॉट बी आस्क्ड, कॅन आय बी आस्क्ड, कॅन आय नॉट बी आस्क्ड. आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारलं जाऊ शकते, आय कॅन नॉट बी आस्क्ड म्हणजे मला विचारलं जाऊ शकत नाही, कॅन आय बी आस्क्ड म्हणजे मला विचारलं जाऊ शकते का, कॅन आय नॉट बी आस्क्ड म्हणजे मला विचारलं जाऊ शकत नाही का. कळालं. तुमचा होमवर्क आहे हे 40 वाक्य लिहायचे, 40 वाक्य. ओके, पुढे बघू नका म्हणून का म्हणलो, कारण पुढे उत्तर लिहिलेलं आहे, मी तुम्हाला PDF सेंड केलेला आहे. हा होमवर्क लिहायचा. आय कॅन बी आस्क्डचे 10 वाक्य मी तुम्हाला पहिलेच सांगलो म्हणून ते एकदा लिहायचे अर्थासोबत. मला विचारले जाऊ शकते, तुला विचारले जाऊ शकते, तिथं अर्थासोबत मी पहिलं दिलो हो की नाही. म्हणजे 10 तर तुम्हाला पहिल्यापासूनच दिलेले आहेत. पुढे आय कॅन नॉट बी आस्क्डचे तुम्हाला बनवायचे. काय करायचंय, आयच्या ठिकाणी बाकीचे सब्जेक्ट लिहायचे.
I cannot be asked, you cannot be asked, you cannot be asked, he cannot be asked, she cannot be asked. या प्रकारे बाकीचे 10 लिहायचे, हो की नाही. नंतर कॅन आय बी आस्कचे 10, कॅन आय नॉट बी आस्कचे 10. अर्थासोबत विदाउट मिनिंग नाही, अर्थासोबत लिहायचे. हा तुमचा होमवर्क आहे, घरी बसून होमवर्क करायचा. असं म्हणू नका सर मी आता घरीच बसलेला आहे, मी आताच होमवर्क करणार, मग घरी बसून आपापलं उगं लिहित बसायचं नाही. ठीक आहे. तुम्ही जरी आता घरी असला तरी क्लास एंड झाल्यानंतर करा. ठीक आहे. तर मग बघा, हा होमवर्क आहे, 40 वाक्य लिहायचे. आणि पॅरेंट सिग्नेचर हे कंपल्सरी आहे. मी आज खूप जणांच्या घरी फोन लावलो होतो, मला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळाली की तुम्ही आहे ना घरून आई वडिलांची सही घेत नाही. चुकीची गोष्ट आहे. मी तुम्हाला म्हणतो, दररोज सांगत असतो आई वडिलांची सही घेत जा म्हणून. तुम्ही कसं काय आई वडिलांची सही घेत नाही? हा म्हणत आहे की नाही मी तुम्हाला की आई वडिलांची सही ही कंपल्सरी आहे म्हणून. वेदांत, घरून फोन आलता तुमच्या आज, तुम्हाला मी म्हणलो होतो की आई वडिलांची सही कंपल्सरी आहे म्हणून. म्हणून आहे ना सही घ्यायची मम्मी पप्पाची. खाली एक असा ब्रॅकेट बनवायचं, एक बॉक्स बनवायचा, खाली लिहायचं पॅरेंट सिग्नेचर म्हणून. ठीक आहे. पॅरेंट साईन. आणि त्याच्यानंतर इथं मध्ये म्हणायचं मम्मी पप्पाला, मम्मीला नाही तर पप्पाला इथं सही करा म्हणून. ठीक आहे. आणि नंतर फोटो सेंड करायची ग्रुपवर. ओके. आणि मग मी चेक करणार होमवर्क. कळाला आजचा होमवर्क तुम्हाला? ओके. आता बघा काय झालं तर माहिती आहे का हे जोक आहे ना माझा नाही. ठीक आहे. दुसऱ्याने दिलेला आहे. त्याच्यामुळं कोणी मनावर घेऊ नका. जोक आहे, जोक म्हणून घ्यायचं, विसरून जायचं. जर आवडला नाही तर ऐकायचं पण नाही. ठीक आहे. तर काय झालं तर माहिती आहे का, एक माणूस होता. देर वॉज अ मॅन इन अ हेल आस्क्ड डेव्हिल. एक माणूस होता, त्याने नरकामध्ये राक्षसाला विचारला की मला माझ्या आहे ना कॅन आय मेक अ कॉल टू माय वाईफ, मी माझ्या पत्नीला एक फोन करू शकतो का? मग जो राक्षस होता त्यानं म्हणला ठीक आहे. मग त्यानं त्याला फोन दिला. आफ्टर मेकिंग अ कॉल ही आस्क्ड हाऊ मच टू पे. त्यानं फोन केला, फोनवर बोलला. आणि नंतर मग फोनवर बोलल्यानंतर मग त्याला आहे ना विचारला की फोनसाठी मला आता काय करावं लागेल, आता मी नरकात आलो, मला आहे ना काय पश्चाताप करावा लागेल. तर राक्षसाने म्हणलं नथिंग, काहीच नाही. हेल टू हेल इज फ्री. तुला इथं बी नरक आहे आणि तिथं बी नरक होतं. नरक नरक फ्री असणार आहे. ओके. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असते. अशा प्रकारे होतं त्याला. त्याच्यामुळे राक्षसाने पण माफ केलं. ओके. याच्यामुळं अभ्यास करा. अभ्यास केल्यावर स्वर्ग मिळणार आहे. ठीक आहे. नाहीतर अडचणी होतात. ओके. तर मग बघा, आता मी तुम्हाला आहे ना 10 वाक्य कसे बनवायचे हे होमवर्क दिलेलं आहे, एकदा तुम्हाला समजून सांगतो. मिनिंग इथं देणार नाही मी. ठीक आहे. आय कॅनॉट बी आस्क्ड, यू कॅनॉट बी आस्क्ड, यू कॅनॉट बी आस्क्ड, ही कॅनॉट बी आस्क्ड, शी कॅनॉट बी आस्क्ड, इट कॅनॉट बी आस्क्ड, वी कॅनॉट बी आस्क्ड, दे कॅनॉट बी आस्क्ड, बॉय कॅनॉट बी आस्क्ड, बॉयज कॅनॉट बी आस्क्ड. ओके. या वाक्यांची मिनिंग तुम्ही लिहायची. मी इथं 10 वाक्य दिलेले आहेत. पहिली गोष्ट बघूच नका, मनाने लिहा. आणि त्याच्यानंतर अर्थ पण मनाने लिहा. ठीक आहे. एकदा मी सांगतो. आय कॅनॉट बी आस्क्ड म्हणजे मला विचारला जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग यू कॅनॉट बी आस्क्ड म्हणजे तुला विचारला जाऊ शकत नाही. या प्रकारे 10 याची मिनिंग लिहून दाखवा तुम्ही. ओके. खूप सोपं आहे. तुम्ही जर जरा असा विचार केला तर तुम्हाला येऊन जाणार. जर तुम्हाला अडचण येत असेल, तुम्ही खूप छोटी असाल तर मम्मी पप्पाला विचारा, त्यांना गॅरंटेड येणार. का? कारण मराठीचेच अर्थ आहेत, त्यांनाच नकारात्मक करायचंय. त्याच्यानंतर कॅन आय बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते का? मग कॅन आय बी आस्क्ड, कॅन यू बी आस्क्ड, कॅन यू बी आस्क्ड, कॅन ही बी आस्क्ड, कॅन शी बी आस्क्ड, कॅन इट बी आस्क्ड, कॅन यू बी आस्क्ड, कॅन दे बी आस्क्ड, कॅन बॉय बी आस्क्ड, कॅन बॉयज बी आस्क्ड. क्लासमधून लिव्ह व्हायचं नाही, क्लासमधून इकडे तिकडे जायचं नाही. मी रिडल देत असतो, जोक सांगत असतो, मग ते मिस होणार तुमच्याकडून. ठीक आहे. ओके. मग क्लासमध्ये थांबायचं पूर्ण क्लास संपेपर्यंत. ओके. आणि जर तुमचा मित्र मैत्रीण असतील, त्यांनी क्लासला अटेंड राहत नसतील तर त्यांना सांगा क्लासमध्ये महत्त्वाचे टॉपिक होत आहेत. ते एकदा टॉपिक झाल्यानंतर मी रिव्हिजन घेत नसतो, म्हणून क्लासला अटेंड राहायचं म्हणून सांगत जा त्यांना. ओके. ठीक आहे. आता मग बघा, सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे, याच्यानंतर प्रश्न आला. ओके. जो की आहे निगेटिव्ह क्वेश्चन, कॅन आय नॉट बी आस्क्ड. याचे 10 सेम टू सेम बनतात. यू यू ही शी इट वी दे बॉय बॉयज. आयच्या ठिकाणी 10 सब्जेक्ट व्हायचे. वाक्य बनतात. कॅन आय नॉट बी आस्क्ड, कॅन यू नॉट बी आस्क्ड, कॅन यू नॉट बी आस्क्ड, कॅन ही नॉट बी आस्क्ड, कॅन शी नॉट बी आस्क्ड, कॅन इट नॉट बी आस्क्ड, कॅन वी नॉट बी आस्क्ड, कॅन दे नॉट बी आस्क्ड, कॅन बॉय नॉट बी आस्क्ड, कॅन बॉयज नॉट बी आस्क्ड. ओके. Now these are 40 sentences. This is the homework, your homework. Okay. Nothing hard, nothing easy. Okay. It's medium. And our rule is making 140 sentence out of one sentences. It's very easy. Yeah, tomorrow I will explain to you how you can make 140 sentences out of one sentence.
It's not that much of a hard thing. I again request to you, please pay attention in the class, so you will be able to understand what I am saying. Okay. तर बघा, आजचे रायमिंग वर्ड्स आहेत हे मी तुम्हाला पहिले एकदा दिलतो, पण मी विद्यार्थ्यांना विचारलो, तुम्हाला येत नाहीत. खूप चुकीची गोष्ट आहे, चांगली नाही. मी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्हाला याचा अर्थ येत नाही म्हणजे तुमचा अभ्यास कमी पडत आहे. अभ्यास करा तुम्ही. मी आहे ना तुम्हाला पुन्हा एकदा विचारणार, या बारला आलं पाहिजे. 19 नंबरवरचे डे 19चा वर्ड्स आहे. हे वर्ड्स तुम्ही आता पाठ करा. BUSH बुश म्हणजे झुडूप, GUSH बुश म्हणजे आनंद, PUSH पुश म्हणजे ढकलणे, TUSH टूश म्हणजे टूश, CUSH कुश म्हणजे उशी, RUSH रुश म्हणजे गर्दी. ओके. SHUSH सुश म्हणजे ढकलणे, WSH वुश म्हणजे वश, LUSH लुश म्हणजे समृद्धीचे, MUSH वुश म्हणजे भाऊकपणा. ठीक आहे. हे 10 रायमिंग वर्ड्स तुम्ही पाठ करावी, ही माझी नम्र विनंती आहे सर्वांना. जर विनंती करून पण तुम्ही ऐकलं नसेल, मग घरी सांगणार आणि आई वडिलांना म्हणणार तुम्ही विनंती करा म्हणून. तुम्हाला माहित आहे मम्मी पप्पा कशी विनंती करतात, हो की नाही. मी तुम्हाला काही करू शकत नाही, म्हणून मी मम्मी पप्पाला फोन लावतो. ओके. आणि माझ्याकडे सर्वांचा नंबर आहे, म्हणून दररोजच्या दररोज 10 शब्द आहेत, काय अवघड नसतात. तुम्हाला स्पेलिंग पहिलेच पाठ होऊन जातात, कारण एका सुरामध्ये आहे. बुश बुश पुश टूश गुश रुश शूश वूश लूश मुश. स्पेलिंग एक पाठ झाले की 10 होतात. पण तुम्हाला फक्त अर्थ पाठ करायचा आहे. अर्ध काम आहे, करून टाका. ठीक आहे. आता तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला विचारा तुम्ही व्हॉट्सअपवर. ठीक आहे. आहेत का काही प्रश्न तुम्हाला? आस्क मी, मला विचारा काही पण, एनिथिंग. हे आज जे क्लासमध्ये विचारलो त्याच्याबद्दल, नाही तर विचारशाल सर फिनॉमिनॉनचं स्पेलिंग सांगा बरं. आता फिनॉमिनॉन कुठे आहे आणि मी का आज काय शिकवलं ते कुठे आहे. स्पेलिंग हे ते नाही, आज मी जे शिकवलं त्याच्याबद्दल विचारा. ओके. आहे काय प्रश्न तुम्हाला? If you have any question, please ask me. Now let's resume the class. आता बघा, एक कन्व्हर्सेशन आहे. डू यू वॉन्ट समथिंग टू ड्रिंक? तुम्हाला काही प्यायला पाहिजे का? डेव्हिड, वुड यू लाईक समथिंग टू ईट? नो, आय एम फुल. पुन्हा एकदा म्हणतो, ध्यान द्या. डेव्हिड, वुड यू लाईक समथिंग टू ईट? नो, आय एम फुल. कळालं? डू यू वॉन्ट समथिंग टू ड्रिंक? यस, आय वुड लाईक सम कॉफी. सॉरी, आय डोंट हॅव एनी कॉफी. सॉरी, आय डोंट हॅव एनी कॉफी. दॅट्स ओके, आय शॅल हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. या ठिकाणी बघा, मी इंग्रजीतून उच्चार कसा करायचा ते पण दिलो आणि मराठीतला त्या वाक्याचा अर्थ पण दिलाय, म्हणून एक तर वाक्य समजून येणार आणि त्याला इंग्रजीतून तुम्हाला म्हणण्याच्या वेळी तुम्हाला मदत पण होणार. ओके. खूप वेळ झाला क्लास घेतलेला आहे, त्याच्यामुळं बोलता बोलताना त्रास होत आहे. ठीक आहे. अ स्मॉल ग्लास और अ बिग वन? अ स्मॉल प्लीज. हियर यू गो. थँक्स. यू आर वेलकम. दिस आर द कन्व्हर्सेशन. ह्या कन्व्हर्सेशनवर तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. पुन्हा याचा एक व्हिडिओ तयार करतो मी, युट्यूबवर टाकतो, म्हणून या व्हिडिओला पुन्हा एकदा बघत राहा तुम्ही. त्याच्यामध्ये काही अडचणी येतील का याबद्दल बघत जा. ओके. आणि क्लास मध्येच मी सर्व काय सांगत असतो, म्हणून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला विचारू शकता. आता बघा, जे कन्व्हर्सेशन मी सेंड केलेलं आहे ना त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा, किंवा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा बार बार सांगत असतो. ओके. PDF सेंड करणार आहे, चिंता करू नका. ओके. आणि खूप जण म्हणत होते रिडल म्हणून. हेअर इज युअर रिडल. इथं रिडल आहे. आणि जर तुमचा मेसेज असा येत असेल, रिडल 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 रिडल, ओके, बार 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 येत असेल मेसेज, तर तुम्हाला ग्रुपमधून काढून टाकला जाईल. बघा का, मला माहित आहे तुम्ही उत्सुक आहात म्हणून. ओके. तुम्ही खूप अभ्यास हे पण माहित असते, पण काय असते बाकीच्यांना डिस्टर्ब होते ना, ते पण महत्वाची गोष्ट आहे. आता एक वाक्य दिसत आहे तुम्हाला. वेन वॉज द लेटेस्ट इयर दॅट इज द सेम अपसाइड डाऊन? असा कोणता वर्ष आहे जे की वरून बघा की खालून सेम टू सेम असणार आहे? म्हणजे की असा इथे एक वर्ष लिहिला आपण 2024, आणि याच्या खाली एक आरसा लावला तर तो सेम टू सेम असणार आहे, खाली पण 2024च दिसेल. कोणता आहे वर्ष सांगा बरं मला व्हॉट्सॲपमध्ये.
लवकर लवकर सांगा. हू कॅन आन्सर मी? कोण उत्तर देऊ शकेल? वेळ लावायचा नाही, ठीक आहे. लवकर लवकर उत्तर, प्रश्नाचे उत्तर द्यायचे. ठीक आहे, मी उत्तर देतो, मी सांगतो उत्तर, आता ध्यान द्या. याचं उत्तर आहे 1961. याच्या खाली जर आरसा ठेवला ना तर हे 1 बनते, हे 9 बनत असते, ठीक आहे, हे 6 बनते आणि हे 1 बनते. ओके, 1961 सेम टू सेमच असते 1961 म्हणून. ओके, म्हणजे तसं लिहिलं तरी ते सेम टू सेमच दिसणार आणि इकडून दिलं तरी ते तसंच दिसणार. अपसाइड डाऊन, वरून येते. ओके, हे उत्तर आहे. कशी वाटली रिडल? तुमच्या मित्रमैत्रिणीला विचारत राहा, ठीक आहे. तर मी तुम्हाला आज एक डिक्शनरी बद्दलचं एक PDF सेंड करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 4000 आहे ना डिक्शनरीचे वाक्य दिसणार आहेत. जी सिद्धार्थ सरांची डिक्शनरी आहे, गटवार डिक्शनरी म्हणतात त्यांना. ओके, ते डिक्शनरी सेंड केल्यानंतर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, त्याच्यावर 181 ते 190 आजचे वाक्य आहेत, ठीक आहे, आजचे शब्द आहेत. 181 ते 190 वरचे जे शब्द आहेत त्यांना एकदा वाचा, पाठ करा, वाचा त्यांना. वाचल्यानंतर इथं मी तुम्हाला स्क्रीनवर वाक्य देणार. आय लिव्ह इन 2 स्टोरी हाऊस, आय रिलॅक्स ऑन द वरंडा इन द इव्हनिंग्स, आय क्लीन द बाथरूम एव्हरी वीकेंड, आय कीप बुक्स इन द बेडरूम, आय यूज प्रायव्ही इन द बॅकग्राउंड वेन आय एम गार्डनिंग. ओके, आय चेक द ड्रेन or gutter for clogs regularly, I sweep the floor every morning, I place my desk in the corner of my room, I add a slice of lime to my water, I open the shutter to let in some fresh air. या प्रकारे इथं 10 वाक्य दिलो. तुम्हाला काय करायचं आहे माहित आहे, या एका एका वाक्याची 10 वाक्य तयार करायचे आहे. काय करायचं आहे, एका एका वाक्याचे 10 वाक्य तयार करायचे आहेत. पुन्हा बघा, 181 ते 190 पर्यंतचे वाक्य शब्द आहेत, डिक्शनरी सेंड करतो, त्याच्यामध्ये चेक करा. त्याच्यानंतर मग 1 ते 10 पर्यंतचे हे आहे ना तुम्ही शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत, याच्यावरचे तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतर याच्यानुसार, या शब्दानुसार काय करायचं, मग एकदा स्क्रीन मोठी करतो म्हणजे तुम्हाला हे शब्द दिसतील. तसे तर आहे ना, याचा PDF मी सेंड केलेला आहे, पण पुन्हा स्क्रीन दिसेल तुम्हाला. याच्यामुळं या ठिकाणी बघा तुम्ही, तर काही अडचण आली तर मला विचारा. ओके, दिसत आहे स्क्रीनवर शब्द? पुन्हा एकदा बघा. ओके, याचा PDF तर तसा सेंडच केलेला आहे मी. तर मग बघा, याच्यावरचे 10 शब्द आहेत, याचे 10 तयार करायचे. आय लिव्ह इन 2 स्टोरी हाऊस, यू लिव्ह इन 2 स्टोरी हाऊस, यू लिव्ह इन 2 स्टोरी हाऊस, ही लिव्हज इन 2 स्टोरी हाऊस. या प्रकारे एका एकाचे 10 वाक्य लिहून असे 100 वाक्य लिहून तुम्हाला सेंड करायचे. हा होमवर्क आहे, कंपल्सरी होमवर्क आहे, सर्वांनी करायचा. ओके, या प्रकारे हे आहे आजच्या क्लासमधला होमवर्क आहे. कन्व्हर्सेशन्स या सर्वांबद्दल अभ्यास करायचा. इतकं सांगून आजच्या स्टोरीला स्टार्ट करतो. सर्वांनी स्टोरी ऐका. टुडे स्टोरी इज स्ट्रगलिंग विल मेक यू स्ट्रॉंगर. ओके, इज द टायटल ऑफ टुडे स्टोरी. I don't think you will need to see that much of it, so I will make my screen bigger. Okay, so you will be able to hear me. जर तुम्हाला माझा जो चेहरा आहे तो दिसत नसेल तर मला सांगत जा, ठीक आहे. तर मग टायटल आहे आजच्या स्टोरीचं, स्ट्रगलिंग विल मेक यू स्ट्रॉंगर. लेट मी जस्ट चेक, आर देअर एनी न्यू स्टुडंट्स ट्राईंग टू जॉईन इन? नो. सो लेट स्टार्ट. म्हणजे की जे तुम्हाला तकलीफ होत असते ना, जे पण तुम्हाला अडचणी येत असतात ना, ती तुम्हाला मजबूत बनण्यासाठी असतात. Once upon a time, a man found a butterfly that was starting to hatch from its cocoon. He sat down and watched the butterfly for hours as it struggled to force itself through a tiny hole. Then it suddenly stopped moving progress. It suddenly stopped making progress and looked like it was stuck. एका वेळी काय झालं माहिती आहे का, एक माणूस होता आणि त्याला एक फुलपाखरू दिसले. ते फुलपाखरू त्याच्या ककून मधून बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. काय असते माहित आहे, फुलपाखरू ककून मधून बाहेर येत असते. ओके, म्हणजे कसं, तर कोंबडीचे अंडे असतात बघा, ते कठीण असते आणि फुलपाखराला ककून असते. ओके, आणि कसं असते माहित आहे का, असा विचार करा, तुमच्या पुढे जर एक असं कार्डबोर्ड ठुला, ओके, लाकडासारखा, तर त्याच्यातून बाहेर यायचं असेल तर तुम्ही असा हलवता का त्याला? नाही, बुकी मारता ना.
म्हणजे की कोंबडीच्या लेकरावानी टोचण्या मारल्या म्हणे. पण ककून काय असते, तुमच्यावर असे खूप काही चादर इथे टाकले, कपडे टाकले, तर कपड्याला बुक्की मारता का नाही, कपड्याला असं हलवत असता. मग फुलपाखरू काय करते, ते कपड्यावानीच असते त्याला गोल गोल, म्हणून ते त्याच्याहून असं बाहेर यायचा प्रयत्न करते. खूप तकलीफ होते त्याला, खूप मेहनत करते बाहेर येण्याचा. ओके, ही माणूस बघलं त्याला बाहेर येण्यासाठी किती मेहनत करताय फुलपाखरू. Therefore, the man decided to help the butterfly out. He took a pair of scissors and cut off the remaining bit of the cocoon. The butterfly then emerged easily, although it had a swollen body and body and small. Although it had a swollen body and small shriveled wings. तिथे त्यानं आहे ना त्या फुलपाखराला बघलं. फुलपाखरू अचानक थांबलं होतं मेहनत करणं, बाहेर येताना खूप तकलीफ करत होतं, म्हणून अचानक थांबलं. ते माणसाला काळजी झाली, यानं मला काय झालं या फुलपाखराला, त्याचा मृत्यू तर झाला नाही. मग त्यानं गेला, एक कैची आणला आणि त्या कुकूनला कापला आणि फुलपाखराला बाहेर काढला. त्याला आनंद झाला की मी या फुलपाखराला मदत केलो. जरी त्या फुलपाखराचे पंख होते ते खराब झालेले होते, त्याचं शरीर जे होतं ते सुजलेलं होतं, त्याने त्याचा काही विचार केला नाही, कारण त्याला वाटलं फुलपाखरू आता जन्मलेलं आहे, हे असंच दिसत असेल, मी याला मदत केलं, म्हणून त्याला आनंद झाला त्या माणसाला. ठीक आहे, त्या माणसाला खूप आनंद झाला. द मॅन थॉट नथिंग ऑफ इट अँड ही सॅट देअर वेटिंग फॉर द विंग्स टू इनलार्ज टू सपोर्ट द बटरफ्लाय. However, that never happened. The butterfly spent the rest of its life unable to fly, crawling around with small wings and a swollen body. काय झालं, ते फुलपाखरू जे होतं ना ते त्याच ठिकाणी राहिलं. ओके, त्या माणसाने विचार केला ते फुलपाखरू त्याच्या बाहेर येणार आणि उडणार, पण ते फुलपाखरू कधी उडूच शकलं नाही. ते त्याच ककूनमध्ये राहिलं, तशीच तकलिफीमध्ये त्याला अडचणी आल्या. ओके, त्यानं काही करू शकला नाही. आणि काय असते माहिती आहे का, त्या माणसाला माहित नव्हतं ना की मी जर या ककूनला कापलो तर ते फुलपाखरू तसंच राहणार, तिथं जगू शकणार नाही, म्हणून त्याला माहित नव्हतं. त्याला त्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं. जरी त्या माणसामध्ये दया असली, त्या माणसामध्ये मया असली, तरी त्यांना ह्याने त्याची मदत करू शकला नाही. का? कारण त्याच्याकडे नॉलेज नव्हतं, ज्ञान नव्हतं म्हणून. ओके, despite the man's kind heart, he didn't understand that the restricting cocoon and the struggle needed by the butterfly to get itself through the small hole were nature's way of forcing fluid from the body of butterfly into its wings to prepare itself for flying for itself when it was free. म्हणजे काय तर, जरी त्या माणसाला वाटलं असेल की मी याला मदत करत आहे, तरी ते जे ककून होतं ना त्याच्यामधले जे छोटे छिद्र असते, त्या छिद्रातून ते बटरफ्लाय बाहेर येत असते, फुलपाखरू बाहेर येत असते. ते आहे ना निसर्गाने त्याला त्या प्रकारे तयार केलं आहे, कारण की त्याने जी मेहनत करते त्या छिद्रातून बाहेर येत असते, ते पूर्ण मेहनत त्या फुलपाखराच्या शरीरामधलं जे लिक्विड असते, द्रव्य पदार्थ असतो, त्या द्रव्य पदार्थाला त्याच्या पंखामध्ये जायला मदत करत असते. आणि त्या पंखामध्ये ते द्रव्य पदार्थ एकदा गेला की त्याच्या पंखात जीव येत असतो. पण ह्यानं ते ककून कापल्यामुळे ते द्रव्य पदार्थ कधी पंखात गेला नाही, त्याच्या अंगामध्ये कधी जीव आला नाही, आणि त्यामुळं ते फुलपाखरू कधी आता उडू शकणार नाही. म्हणून जरी त्या माणसाला कधी किती दया आली तरी त्यानं तसं काही करू शकणार नाही. म्हणून जरी तुम्हाला कोणाची मदत करायची असेल तर सगळ्यात पहिलं, सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट ही असते की तुम्ही पहिल्यांदा त्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे, त्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. ओके, तर मग इतकं सांगतो, आजचा क्लास थांबवतो. वन्स अगेन थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. माझ्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा, शेअर केल्यानंतर तर करा. 10 विद्यार्थ्यांना, तुमच्या 10 मित्रांना शेअर करा. आजच करून टाका, त्यांनाही मदत मिळणार. ओके, सो वन्स अगेन थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. थँक्यू, सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव नाईस डे, टाटा. Okay, yes, let's end today's class here.